खरं तर राज्यकर्त्यांनी खूप संवेदनशीलपणे वागलं पाहिजे आणि विशेष हं. आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. एक तर सोयाबीनला भाव नाही मिळाला, कापसाला भाव नाही मिळाला, कांद्याला भाव नाही मिळाला. अनेक कारखान्यांनी ऊसाची एकरकमी एफआरपी दिली नाही. त्यामुळे सगळ्या पिकांचा शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. हं. त्यात ऐन उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात जोराचा पाऊस झाला, अवकाळी पाऊस झाला. त्याच्यामुळे होतं नव्हतं पीक सगळं आमच्या हातातून गेलं आणि शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा ठाकला. अशा परिस्थितीमध्ये सरकारमधल्या कृषी मंत्र्यांनी आणि इतरही मंत्र्यांनी महिनाभर 15 दिवस शेतीचे बांध सोडायला नको होते, उभं राहून पंचनामे करून घ्यायला पाहिजे होते. हां. पण दुर्दैवाने असं न करता कृषी मंत्र्यांनी आम्ही काय आता ढेकळाचे पंचनामे करू का? ढेकळाचे पंचनामे होत नसतात. पंचनामा हा सडलेल्या पिकांचा किंवा नुकसान झालेल्या पिकांचाच होत असतो. हो. आता परिस्थिती अशी आहे की जेव्हा पीक तुमचं शेतामध्ये उभं असतं आणि पावसाने किंवा चक्रीवादळाने नुकसान होतं, तेव्हा किमान 2 दिवसामध्ये 48 तासामध्ये त्या कर्मचाऱ्यांनी येऊन त्याचा पंचनामा केला पाहिजे असा संकेत असताना होय. तुम्ही जर 8-8 आणि 15-15 दिवस पंचनामा करायला येणार नाही, तर शेतकऱ्याला ते शेतातलं पीक बाजूला काढूनच टाकावं लागेल. कारण हो. दुसऱ्या पेरणीसाठी शेत तयार करायचं असतं. म्हणजे शब्दछल करण्याचं काम, शेतकऱ्यांचा अपमान करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. दुसऱ्या बाजूला म्हणजे तुम्हाला जर आम्हाला मदत करता येत नसेल तर करू नका, पण किमान आमच्या जखमेवर तर मीठ सोडू नका. हं. शेतकऱ्यांचं मॉरल खचवण्याचं काम, शेतकऱ्यांना डिमॉरलाइज करण्याचं काम हे करतायत आणि उलट आत्महत्येच्या खाईत लोटण्याचं काम हे करतायत. अरे तुम्हाला नाही होत ना, तुम्ही फक्त एवढं तर म्हणा की ठीक आहे, मी बघतो, करतो, पाहतो, मी जरा लोक पाठवतो, तुम्ही चिंता करू नका, हताश होऊ नका, आपण करूया. अहो, आधार तर द्या. ते सोडून द्यायचं आणि दुसरंच काहीतरी बोलायचं. आणि हे एकदा झालं तर ठीक आहे, बोलायचं आणि माफी मागायची, बोलायचं आणि माफी मागायची. हे आता कदापि खपून घेतल्या जाणार नाही. आणि मी महाराष्ट्राचे सरकारला, मुख्यमंत्री महोदयांना, माननीय अजितदादांना आणि यांना विनंती करतो की कृषी मंत्री हे अतिशय संवेदनशील मनाचा माणूस पाहिजे. तिकडं नुकसान झालं तर त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, इतका संवेदनशील माणूस पाहिजे. आता रोज 10 शेतकरी आत्महत्या करतायत आणि या कृषी खात्याला नंबर 2 चा पुरस्कार दिलाय. म्हणजे अजून 50 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर मग यांना काय नंबर 1 चा पुरस्कार मिळणार आहे का? कसलं राज्य तुम्ही चालवताय? आमच्या छाताला, आमच्या प्रेतांवर नाचून तुम्हाला राज्य करायचं आहे का? निषेध या सगळ्या गोष्टीचा चीड येते. खरंय. यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार अजिबात नाहीये. अनिल भाऊ, मी तुम्हाला सांगेन की आता मी ग्राउंड लेवलला राज्याचा दौरा करतोय गेल्या 15 दिवसापासून. पंचनामे करण्यासाठी आम्ही 8-8 दिवस फोन करतोय तहसीलदारांना. तिथला तलाठी पंचनाम्याला लवकर जायला तयार नाही, कृषी सहाय्यक जायला तयार नाही. मग त्या लोकांनी पीक शेतात किती दिवस ठेवायचं? ग्राउंड लेवलची परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली आहे. आणि बघा, एकदा मुंबईवर हल्ला झाला, बॉम्बस्फोट झाला, तेव्हा स्वर्गीय आर पाटील असं बोलले होते की बडे बडे शहरों में ऐसी छोटी मोठी घटना होती रहती, तर एवढ्या वाक्यावरून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. कुठलाही नेता मान्य किंवा कुठलाही लीडर, कुठलाही मिनिस्टर हा लिसनर असला पाहिजे. गुड लिता हा लोकांचं ऐकून घेतलं पाहिजे. लोकांना असं वाटलं पाहिजे की किमान ऐकून तर घ्या, त्याचं दुःख अर्ध हलकं होतं. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरना आपलं पूर्ण बिमारी किंवा पूर्ण आजार व्यवस्थित आपल्याला काय काय होतं ऐकून घेतलं की आपल्याला बरं वाटतं. तसं एखाद्या मोठ्या नेत्याने आपलं ऐकून घेतलं की त्याला दिलासा मिळत असतो. तुम्हीच त्याच्यावर चिडचिड केली, तुम्हीच वैतागून काही वेगळे स्टेटमेंट केले, तर तो माणूस अजून डिमॉरलाइज होतो. त्यांनी कुणाकडे पाहून जगायचं आहे? तुम्ही जसं म्हणत असाल की त्यांच्या वक्तव्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, तर बिलकुल गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. लिडरशिप करणारा प्रत्येक व्यक्ती किंवा सामान्य माणसं नाही आहेत ना, ती असामान्य माणसं आहेत, ती एका चेअरवर आहेत. त्यामुळे चेअरवर असणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्टेटमेंट हे अत्यंत जबाबदारीचं आणि भान ठेवून असायला पाहिजे. लोकांना आधार देणारं असलं पाहिजे. ग्राउंड लेवलची परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली आहे. अनेक ठिकाणी पंचनामे होत नाहीये. आता 2025 ची मदत ही कदाचित 2027-28 ला मिळते की काय? कारण तेवढी मदत आता मिळते, एक 1-1.5 वर्षाला मदत मिळते. आम्ही जगायचं कसं? सगळ्या बाजूनं शेतकरी संकटात सापडलेला आहे. म्हणजे कुणीच आम्हाला आधार द्यायला तयार नाही. किमान अशा परिस्थितीमध्ये भीक नको पण कुत्रावर अशी म्हणायची वेळ आमच्यावर